नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याच्या गावात नोकरी संधी या ठिकाणी मिळू शकते, हे कशा प्रकारची मिळणार आहे हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत भरती निघालेली असून ही भरती तुमच्या गावातील जे पोलीस स्टेशन आहे त्या अंतर्गत निघालेली आहे। तर बघा ही भरती कशा प्रकारची आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होणार आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या अंतर्गत अमरावती ग्रामीण व तालुका किंवा गाव स्तरावरील पोलीस स्टेशन मध्ये इंटर्नशिप करण्याबाबत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इंटर्नशिप करावी लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला पगार पण दिला जाणार आहे। लक्षात ठेवायचं, इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे। कायमस्वरूपी नोकरी नसून 11 महिन्या किंवा त्यापेक्षा कमी महिन्यासाठी इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे। अमरावती जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारासाठी शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे। पोलीस प्रशासनात कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुवर्ण संधी आहे। यामध्ये महत्त्वाचे तपशील बघा, योजनेचे नाव असणार आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, पद प्रशिक्षणार्थी म्हणजे अप्रेंटिसशिप, ठीक आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 35 वर्षापर्यंत। सर्वच विद्यार्थ्यांना कामाचे ठिकाण नोकरी ठिकाण अमरावती जिल्हा किंवा ग्रामीण तालुका आणि गाव स्तरावरील पोलीस स्टेशन। निवड थेट मुलाखत, तुमची मुलाखत होणार आहे या ठिकाणी 23 जूनला, वेळ असणार आहे सकाळी 10 वाजतापासून, ठीक आहे। आणि या ठिकाणी पत्ता दिलेला जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती। तर हे जे ऍड्रेस आहे मित्रांनो, हे उस्मानिया मस्जिदच्या डेपो जवळची च्या समोर हे तुम्हाला कार्यालय मिळून जाईल, ठीक आहे। तर तुम्हाला डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे शैक्षणिक पात्रता 10वी 12वी, ठीक आहे। 10वी 12वी झाला असेल तरी चालेल, ग्रॅज्युएशन आयटी झाला असेल तरी चालेल, ठीक आहे। 12वी पास या ठिकाणी महत्वाचं आहे, कमीत कमी 12वी पास पाहिजे, 10वी चालणार नाही। 12वी पास वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। 12वी पास ITI किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता, म्हणजे तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता। कमीत कमी 12वी पास असणे गरजेचं आहे, ठीक आहे। नंतर 12वीचं बोर्ड प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड सोबत घेऊन जायचं, रहिवासी दाखला सोबत घेऊन जायचा, पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे 2-3, ठीक आहे। आणि काही अडचणी असेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, या ठिकाणी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल। रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची प्रत जी आहे, प्रिंट जी आहे, ते मुलाखतीच्या वेळेस सोबत घेऊन जायची, ठीक आहे। जर तुम्हाला या भरतीबाबत आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल, हा जो नंबर दिलेला आहे या नंबर तुम्ही उद्या 11 ते सायंकाळी 4 दरम्यान कॉल करून संपूर्ण माहिती विचारू शकता, काही अडचण येत असेल तर, ठीक आहे। जर तुम्ही 12वी पास असाल, तुमचं ITI झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता। 30 जून सकाळी 10 वाजतापासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे, पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। आणि हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। ग्रॅज्युएशन ITI नसलं तरी चालेल, 12वी झालं असेल तर 12वीची घेऊन जायचे, ITI झालं असेल तर ITIची घेऊन जायचे। तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, जर तुम्ही 12वी पास असाल, तुमचं ITI झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता। मुलाखत आहे 30 जून सकाळी 10 वाजतापासून, पत्ता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि डॉक्युमेंट पण सांगितलेलं कोणकोणते तुम्हाला लागणार आहेत। आणि जी वेबसाईट सांगितली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, या वेबसाईटवर जायचं आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, ठीक आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF ची लिंक मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।